नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत पवित्र आहे। या महिन्यातील प्रत्येक गुरुवार दिवाळीसारखा पवित्र मानला जातो। अनेक जण उपवास करतात, घट मांडतात, पूजा करतात, पण धावपळीच्या जगात काहींना हे सर्व करणे जमेलच असे नाही। अशा वेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे? मला फक्त तुमचे 2 मिनिटे द्या। आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही पुढच्या गुरुवारपर्यंत केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवेल। होय, मार्गशीर्ष गुरुवारी हा करायचा एक अत्यंत प्रभावी तोडगा आहे। आज मी तुम्हाला एक छोटासा पण तितकाच पॉवरफुल मंत्र सांगणार आहे। फक्त तुम्हाला तो 3 वेळेस म्हणायचा आहे। तुम्हाला माहिती आहे का, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा साक्षात लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असतो आणि या दिवशी फक्त एक असा मंत्र आहे जो तुम्ही मनापासून केवळ 3 वेळा उच्चाराल तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात। विश्वास बसत नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। घरात पैसा टिकत नाही, कर्जाचा डोंगर वाढलाय किंवा हाताला यश येत नाही, काळजी करू नका। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे। आज मी तुम्हाला एक असा चमत्कारिक मंत्र सांगणार आहे जो फक्त 3 वेळा म्हटल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते। माता लक्ष्मीची कृपा कोणाला नको असते, पण तिची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठ्या पूजांची नाही तर खऱ्या श्रद्धेची गरज असते। शास्त्रामध्ये एक असा सिद्ध मंत्र सांगितला आहे जो मार्गशीर्ष गुरुवारी फक्त 3 वेळा बोलल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। कोणता आहे तो मंत्र? चला पाहूया। तर हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला कोणत्या विशेष तयारीची गरज राहणार नाही। तर कसा म्हणाल हा मंत्र? देवासमोर दिवा लावा, हात जोडा, डोळे बंद करा, माता लक्ष्मीचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा आणि पूर्ण श्रद्धेने 3 वेळा या मंत्राचा उच्चार करा। शेवटी तुमची जी काही इच्छा असेल ती मातेच्या चरणी अर्पण करा। आणि तो मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाकर प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। या मंत्राचा अर्थ आहे की हे कमळावर विराजित असणाऱ्या माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न हो आणि माझ्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन ये। हा बीज मंत्र आहे ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा सामावली आहे। मैत्रिणींनो, या गुरुवारी फक्त हा मंत्र 3 वेळेस म्हणून पहा। अट फक्त एकच आहे, तुमची श्रद्धा अटूट हवी। ज्याच्या मनात शंका असते तिथे देव वास करत नाही, पण जिथे श्रद्धा असते तिथे दगडातही देव दिसतो। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि कमेंट्स मध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका। आणि जर तुम्ही माता लक्ष्मीला मानत असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।